चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला लेट्स प्ले. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आली आणि पहिला चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने निघून गेलाय. क्षेत्ररक्षक खूप चांगली फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा इथं पेश केला गेलाय आणि एका धाब्याने खातं ओपन केलं जातंय मोरेगाव चॅलेंजर्स या संघाचं. जयेश पाटील आणि जोगित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी फ्लाईट होती, त्याला ओळखलं, त्यानंतर दिशा दिली गेली आहे. नवतरुण डोंगरपाडा चांगली बॅटिंग मागील मॅचमध्ये आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली होती, ज्यावेळेला नैनेशने मॅच ते फिनिश केली होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, फेकी वेगाने झाली आहे, परंतु तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. चेंडू अडवलाय का? येस, चेंडू अडलाय. क्या बात आहे. 6 चेंडू आणि 6 धाबा दापल करते टीम मोरेगाव चॅलेंजर या संघाच्या. हाय तुझ्या हाताने घास भरून दे, कुंकू थँक्यू तुझ्या नावाचं. चला नवीन गोलंदाजी मार्कवरती नितीन येतोय, परंतु ज्ञानेश्वर पाटीलनी जी गोलंदाजी हाताळली ती अतिशय वाखाणण्याजोगी होती. त्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, ज्यावेळेला मोरेगाव चॅलेंजरचे दोन्ही बॅटर जे आहेत ते मैदानामध्ये तैनात होते. उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा चेंडू आणि पंच वळताना सांगतात येस इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होतीये. नितीन शानदार गोलंदाजी आतापर्यंतच्या मॅचेसमध्ये केली. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय का? अडवला गेलाय कॉम्बिनेशन फील्ड आणि त्या कॉम्बिनेशन फील्डद्वारे 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. कोणत्याही प्रकारे बाउंड्री पार होणार नाही याची दक्षता घेतली गेली आहे. आणि बघायचं असं सांगितल्याप्रमाणे घरच्या मैदानाचा ऍडव्हान्टेज. चेंडू समोरच्या जाळीवरती लागून परत आलाय आणि फलंदाज बाद. पहिला हादरा जोगित पाटीलच्या रूपाने मोरेगाव चॅलेंजर्स या संघाला. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे, होटाची लाली नी कानाची बाली की हातात सोन्याची घडी पाहिजे. थँक्यू मला बंगला नको. थँक्यू डिझे. आदेश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये. चेंडू अडतोय तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट होईल. अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 आपण पाहतात. आज 6 संघांचा समावेश. उद्याच्या दिवशी 6 संघ खेळतील. परवाच्या दिवशी ओहो ऑफ कटर. नितीनचा हा चेंडू आतमध्ये आला आणि येत असताना यष्टी वाकवली गेली आहे. आदेश बाद. दुसरा हादरा मोरेगाव चॅलेंजर्सला. थँक्यू. माफ करा जयेश बाद झालाय.
आणि आदेश अजून नॉन स्ट्रायकर वरती उभा आहे. धनेश धनू येतोय नवीन बॅटर. पहिला चेंडू आल्या आल्या गॅपमधून ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, त्या चेंडूवरती मात्र एक धाव धावून कंप्लीट केली गेली आणि एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू, यस पंचांच्या दोन्ही हवेमध्ये, म्हणजेच वाईड असेल. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. 11 धाबा. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता यस रिव्ह्यू रेफर केला गेलाय. केली पाटीना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. केली पाटीना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. चला वाईड बॉल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न नितीनने फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवलाय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव मिळत नाहीये. 2 षटकांचा खेळ अखेरकार संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धाबा धाव करती मोरेगाव चॅलेंजर्स या संघाच्या. राहुल पाटील करतोय दावाना बिंदास लाखाच बक्षीस लावा. राहुल पाटील करतोय दावाना बिंदास लाखाच बक्षीस लावा. हो, यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पहिला चेंडू वाईड, बल लेफ्ट केले चेंडूला आणि आदेश कडून खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत. मयुरेश गोलंदाजी मार्कवरती. मागील मॅच मध्ये मयुरेशने खूप चांगला खेळ केला होता ऍज अ बॉलर म्हणून. यावेळेला नो बॉल आहे का? येस, डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर चेंडू जातोय. नो +1 अशा 2 धाबा धावपलकामध्ये ऍड होतील. आतापर्यंत जे काही कमावलं होतं जवळजवळ ते गमावल्याचं चित्र आहे, कारण इथे अतिरिक्त धाबा धावपलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळतात. 15 वरती धावपलक जाऊन पोहोचले आणि ओहो, यावेळेला कट काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मागे गेलाय. चांगली फिल्डिंग यष्टांच्या मागे यष्टरक्षक करतात आणि फलंदाज बीट होतात. धनुकडून खूप मोठी अपेक्षा, एखादा चौकार त्याच्या बॅटमधून, कारण तिसरं षटक आहे. किमान 2 ते 3 मोठे फटके आले मॅचला. धापलकाला बळकट येईल. कट काढण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होता राहिलाय. चांगली फिल्डिंग येथे करत असताना दोन्ही क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत झाला 2. या 4 मधून 2 बाउंड्री पार होणं म्हणजे चांगले संकेत आणि ही चांगली साईन असेल. येणार वेळेसाठी समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, धावचीची संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. मयुरीचे हात इतके लांब आहेत, हाताबरोबरच बोट इतकी लांब आहेत की चेंडू तिथून पार होणं तितकं सोपं नाहीये आणि त्या हाताच्या साह्यानं इथे चेंडू अडवला गेलाय आणि त्यामुळे आदेशला कोणती धाव घेता आलेली नाहीये. आणि हा ऍडव्हान्टेज आहे, मयुरेशकडे ऍडव्हान्टेज आहे. बघा त्याच्या शरीरयष्टीकडे जर तुम्ही पाहाल, जर वाकला तरी बॉल जो खेळपट्टीच्या जवळपास गेला तो सुद्धा अडेल. पुन्हा एकदा मयुरेश सज्ज होतील. समोर आदेश. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे फटके या मॅचला वेगळं वलय निर्माण करून देतील, वेगळी दिशा देतील.
ओहो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग आणि धावचीच्या रूपाने ओहो हे काय आहे, गडी बाद, फलंदाज बाद होईल आणि आदेशला माघारी परतावं लागेल. कोण थँक्यू. 4 चेंडू झालेत. सागर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. मयुरेश धनु समोर, यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अज्ञाने निघून गेलाय. अडवत असतानाचे प्रयत्न कमी पडलेत. सिंगल धाव येते. परंतु मयुरेशची जर गोलंदाजी आपण पाहिली तर तितकी सोपी नाहीये. ज्या प्रकारे ते चेंडू हाताळतात त्या चेंडूमध्ये थोडीशी हरकत असते, फ्लाईट जी असते ती अनिमन असते आणि त्यामुळे बॅटरला जज करणं तितकंसं सोपं राहत नाही. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, दिशा दिली चेंडूला, एक धाव मात्र धावून कंप्लीट होतीये. सिंगल धाव येते आणि अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती टीम मोरेगाव चॅलेंजर या संघाच्या. थँक्यू डीजे. नो बॉल आलाय टेरेस ग्रुप कडून ज्ञानेश्वर आणि रेहानच्या प्रत्येक विकेटला त्याच्या पप्पांकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. ज्ञानेश्वर आणि रोहनने जर का चौकार सोडला तर टेरेस ग्रुप यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस, आणि रेहानने जर विकेट मिळवली तर त्याच्या पप्पांकडून म्हणजे सदानंद पाटील यांच्याकडून 200 रुपये प्रत्येक विकेटला आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. ओहो, जोपर्यंत चेंडू पकडला जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धावून कंप्लीट. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. स्टेप साठी अपील आहे. कोणाला फुरसत नाही, कारण बाबू गिरणीत कामाला जाय, बाबू गिरणीत कामाला जाय, कोट्या गेटवर वचमन हाय, बाबू गिरणीत कामाला जाय, कोट्या गेटवर वचमन हाय. चला थँक्यू डीजे. चला 2 चेंडूचा खेळ झाला आणि धावफलकात धावा 21. रेहान ज्याच्या प्रत्येक विकेटसाठी त्याच्या वडिलांकडून 200 रुपये आहेत, तो मात्र गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा वळण निघून गेला मोहितच्या, सीमा रेखा पार, चौकार. या इनिंगचा पहिला चौकार लगावला गेलाय, तो सुद्धा तिसऱ्या बॉलवरती.
आणि तो चौकार आल्यानंतर कदाचित थँक्यू विपुल. आणि हा चौकार आल्यानंतर कुठे ना कुठेतरी एक आशा पल्लवित झाली, आशा जिवंत झाली आहे. सागरकडून अजून 2 ते 3 मोठे प्रहार यावे येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये, म्हणजे लढण्यासाठी बळ मिळेल. 25 वरती धावफलक आले. रेहान समोर सागर, समोरच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू वाढवला गेलाय. एकच धाव तोपर्यंत धावून कंप्लीट होतीये. आणि आता शेवटचे 2 चेंडू 26, 2 चेंडूवरती 2 चौकार, 34 जाईल. 35चं टार्गेट तितकंसं सोपं नसणार आहे. काय ते 2 मोठे फटके येतील का? धनुवरती लक्ष आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. हो चांगली फिल्डिंग ज्ञानेश्वरची. नाण्या आला, चेंडू अडवला, सिंगल मिळाली. आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच ओम साई मनवेलपाडा आणि स्वामी समर्थ. आपण टॉस साठी या. समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आणि समाधान मानावं लागतंय. एका धावेवरती एकच धाव येते. सिंगल धाव आणि सिंगल धाव्याने धावफलकातील धावा जर आपण पाहिल्या तर 28 आहेत. 29चं टार्गेट ठेवलं गेलंय. टीम मोरेगाव चॅलेंजर्स या संघाच्या वतीनं नवतरुण डोंगरपाडा या संघासमोर तुर्तास दोन्ही कर्णधार आपण या. ओमसाहेब मनवेलपाडा कर्णधार आलेत का? मंचावरती यायचंय. आणि त्याचबरोबरीनं स्वामी समर्थ आपण मंचावरती या. अनिश तिथे टॉस आता जे काला सासूच कणाला ना गो भाकरी भुजून शीत येत आहे गो डोंगराचे लोक पाया काढा माझे मरलाय गो पाया काढा माझे मरलाय गो. जावच कणाला ताई भांडी घासून देता गे ना गो भांडी घासून शीत येत आहे गो डोंगराचे लोक पाया काढा माझे मरलाय गो पाया काढा माझे मरलाय गो. थँक्यू डीजे. चला मॅचला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होतीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतील. नाणेफेक जिंकली आहे स्वामी समर्थ संघाने. निर्णय कळवा आणि या मॅच नंतर लगेच आपण मैदानाच्या दिशेने यायचंय. चला मॅचला सुरुवात. पहिला चेंडू, हो पहिला चेंडू याला दिशा देण्याचा प्रयत्न. मागे गेला दीपेशच्या हातामध्ये कोणतीही संधी नाही धाव काढण्याची, त्यामुळे डॉट बॉल आल्याने त्यानंतर रिव्हर्सचा फटका. चेंडू निघून गेलाय. हो भावेश त्या ठिकाणी होते. खूप चांगली फिल्डिंग. बघा मोरेगाव आणि डोंगरपाडा या 2 संघांमधली मॅच आहे. सागरकडे खूप मोठी संधी आहे इथे हिरो बनण्याची. अतिशय चांगला पंच. इथे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. आदेश स्वतः चेंडूवरती आले. पहिल्या षटकामध्ये जर का 6 धावा किंवा 5 धावांचं षटक आलं, सेम दुसरं षटक आलं तर येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये तुम्हाला खूप मोठ्या धावांचा पाठलाग करावा लागू शकतो, जो आस्किंग रन रेटला अप करणारा असणार आहे. आणि असं असण्यासाठी सुरुवातीचे 2 षटकं खूप निर्णायक आहेत. तुर्तास सागरच्या षटकाकडे सर्वांच्या नजर आहेत. आणि असं असताना ज्ञानेश, ओहो चेंडू निर्धाव स्वरूपाने हाताळला गेलाय. उसळी घेणारा चेंडू, अनपेक्षित उसळी. बॅटची कदाचित एज सुद्धा आली होती आणि डॉट बॉल येताना दिसतोय.
चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर झाला 4 धाबा धाव करते 2. ज्ञानेश्वर पाटील. हो चेंडू यावेळेला स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करायचं होतं परंतु वाकायचं नव्हतं. चेंडू येतोय डॉट. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. बघा हा फासला कसला बनला माहितीये का, जे धावफलक 29 ची अपेक्षा करत होतं 24 चेंडूंमध्ये ते कुठे ना कुठेतरी आता शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे. 27 धावांची अजूनही गरज आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. या चेंडूमध्ये काय घडतंय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, येतोय डॉट. पहिलं षटक 2 धावांचं आणि या 2 धावांनीशी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये 27 धावांची गरज. का चर्चा चालू होती, चर्चा यासाठी चालू होती या 2 धावाने किती मोठा इम्पॅक्ट पडला या चर्चेकडे सुद्धा आपण जाणार आहोत. ज्या वेळेला 24 चेंडूचा खेळ बाकी होता त्यावेळेला 29 धावांची गरज, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 7 धावांची गरज होती प्रत्येक षटकामागे. आणि असं असताना पहिलं षटक 2 धावांचं आलं, ते 7चा आस्किंग रेट आता 9 वरती गेलाय. ज्या वेळेला मॅच गरम झाली आहे, ज्या वेळेला मॅच अशा स्थितीमध्ये आले जिथून हारणं मंजूर नसणारे कोणत्या टीमला, त्यावेळेला 9 धावांचा पाठलाग करणं सोपं नाहीये. आणि असं असताना जोगित पाटील ट्रम्पकार्ड बॉलर वापरण्यात येतोय मोरेगाव चॅलेंजर्स या संघाच्या माध्यमातून. मॅच बनली गेली आहे, ही मॅच पुढे ऑन आहे, परंतु मयुरेशचा पवित्रा काय असणार आहे, मयुरेश ज्ञानेश्वर कशा प्रकारे या मॅचला बघतायत यावरती सर्वांच्या नजरात. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केलंय, चेंडू अडवला जातो सागर कडून. एकदा वेताना पाहायला मिळतीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू गेला निघून सीमारेखा पार. अडवलेला चेंडू सीमारेषेच्या पार म्हणजे चौकार. आणि या 4 धावाने मात्र बनलेल्या दबावाला उद्ध्वस्त केले. एक मॅन ऑफ द मॅच बाकी होती, जी या अगोदर झालेली मॅच होती त्याची, या अगोदरची मॅच आय थिंक. स्वामी समर्थ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आता अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग. चेंडू 21 धावांची गरज. 15 बॉल रिमेनिंग, 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. हो यावेळेला प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये, परंतु जर का बॅटवरती बॉल आला तर चेंडू सीमारेखा पार दिसेल असं चित्र आहे. मग तो षटकार की चौकार माहित नाही. इतक्या वेगानं बॅट मयुरेशची फिरतीये. एकच धाव येते. ज्ञानेश्वर एक चौकार त्याने लगावलाय. पुन्हा एकदा जोगित पाटील त्याच्या समोर. मागे खेळण्याचा प्रयत्न, दीपेश हाताला लागून चेंडू निघून गेलाय. अट्टहास आहे ऑन साइडला खेळण्याचा. नाही, 1 बॉल बाकी आहे. 13 बॉल आणि 19 धावांची गरज. लास्ट बॉल रिमेनिंग, शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 10 धावा आतापर्यंत धावपलकावरती आहेत. जोगीचा हा चेंडू पायावरती आणि इथे सुद्धा 1 धाव येते. म्हणजेच ही मॅच तंतोतंत आली आहे. बघा 11 धावा धावपलकरती आहेत, म्हणजेच येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. 12-18 चर्चा केली जाणार आहे. टीम हडल, टीम मीटिंग बोलायला गेली आहे. तोपर्यंत ऐकूयात एक छोटीशी धून. विपुल पाटील सुनावतील एक गाणं. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय मिस्टर अतुल. ज्या अतुलने या स्पर्धेमध्ये अतुलनीय कामगिरी केली आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग. चला घाई करा. स्वामी समर्थ संघाचा निहाल आपण या एक मॅन ऑफ द मॅच बाकी होता तो देऊन आपला गौरव केला जाईल. हो आणि पहिला चेंडू ऑफ कटर, ऑफ ब्रेक, क्लीन बोल्ड.
बारीक पाणी पड ही माझी गंगे येईल तुला गौस बारीक बारीक पाणी पड ये मध्ये लक्षात देईन तुला गौस बारीक बारीक पाणी पड ही माझी गंगे थँक्यू. निहाल आलाय. निहालच्या लगातार 2 चौकाराला भाऊ मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आले. 9 तरुण डोंगरपाडा यावेळेला संघर्ष करतोय, झुंजतोय या लो स्कोरिंग मॅच मध्ये आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी. परंतु मोरेगाव चॅलेंजर्स विचार करतायत या मॅचला जिंकण्याचा. पाहूयात काय घडतंय. ऑफ कटर चेंडू होता विथ कंट्रोल, धावचीची संधी, परंतु फॉलो थ्रू मध्ये फील्ड करेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. 10-17 म्हटलं की खतरा असतो. 17 वरती खतरा अनेक जणांनी बघितलाय. काय इथे या खतऱ्याला बाजूला सारेल का ज्ञानेश्वर. प्रचंड क्षमता आहे. चेंडू आतमध्ये आला आणि वाईड बॉल. पंचांकडून वाईडचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होईल. काही केल्या ही मॅच जिंकणं त्याशिवाय पर्याय नाही. इथून 9 तरुण डोंगरपाड्याने मॅच जिंकणं म्हणजेच बाकीच्या संघांसाठी आशा जिवंत ठेवण्यासारखं आहे. त्यामुळे बाकीचे संघ सुद्धा विचार करत असणार तो हो यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. वाईड टाकता टाकता वाईट वेळ कधी येते कळत नाही. अनेक वेळा आपण तसं बघितलंय. आणि असं असताना अतुलशी चर्चा करण्यासाठी यावेळेला 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला. सीमारेखा पार चौकार. आणि हा चौकार येताच एक अनाउन्समेंट आहे. जर का सामना जिंकला 9 तरुण डोंगरपाडाने तर सदानंददा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. 2200 रुपयाने चौकार येईल. दीपूने केली चूक आणि ही चूक किती महागात पडेल येणारी काळबेल सांगणार आहे. धावफलकाची धावा 18 आहेत म्हणजे 9 चेंडू 11 धावांची गरज आहे. मॅच अभी भी ऑन आहे. मॅच अभी भी ऑन आहे कारण मॅच चौकारावरती येऊन थांबली आहे. एक चौकार या मॅचला क्लिअर करेल. परंतु चौकार कधी येईल, केव्हा येईल, कसा येईल, कोणाच्या बॅटमधून येईल येणारी काळबेल सांगणार आहे. मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. यावेळेला चॉप काढण्याचा प्रयत्न. हो आदेश. चेंडू अडवलाय. धावचीची संधी आहे. फलंदाज बाद होईल. निहाल ला माघारी परतावं लागतंय. अजून एक हात राहणं उतरून डोंगरपाडा संघाला. गॉन. बायको माझी जायची कामाला कंपनी तिकडं तिचं जुलय कशी प्रेम गणी. चला निहाल आलाय का. मॅन ऑफ द मॅचची जर्सी पिंट्या याच्या शुभास्ती दिली जाणार आहे. नवीन बॅटर नितीन आलाय. हो आणि हा चेंडू आपण जर पाहिला तर पुढे बीट करतोय. वाईडची सांगता होतीये. अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होती आणि आता ही मॅच जाजूलकडून परत येण्याची आशा सर्वांना होती. तिथून मात्र थोडीशी लांब होताना दिसतीये. 8-9 इथून येणारे 2 चेंडू खूप निर्णायक आहेत, महत्वाचे आहेत. नितीन कशा प्रकारे या 2 चेंडूंना फेस करतोय यावरती सर्वांच्या नजरा आहेत. मोरेगाव चॅलेंजर्स. ओहो चेंडू मागे निघून गेलाय. चेंडू अडलाय. एक धाव मात्र तो पण धावून कंप्लीट केले जाते. शानदार फिल्डिंग. जोगीतनं बॅक केलं आणि लेग बाय चेर पण एक धाव येताना पाहायला मिळतीये. चला घाई करा. थँक्यू. एक बॉल बाकी आहे. 7 मध्ये 8. ही मॅच पूर्णपणे ऑन राहिली आहे आणि कदाचित ही म्हणतात ना दुआ सगळे प्रे करत असणार आहेत या मॅच मध्ये की ज्या संघांना म्हणजे वाटते की 9 तरुण डोंगरपाडा जिंकली पाहिजे असे संघ प्रे करत असणार आहेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट. चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार. अखेरकार आलाय तो आशेचा चौकार. 4 धावा.
थँक्यू डीजे. 6 चेंडू 4 धावांची गरज आणि आता या 4 धावांना कशा प्रकारे पार केलं जाईल. 9 चेंडूंचं षटक हाताळलं गेलं. मला वाटतंय ज्या अतुलकडून सर्वाधिक कमी धावा खर्ची होतील अशी आशा होती, त्या अतुलने मात्र थोडंसं महागडे षटक हाताळलंय. कारण या षटकामध्ये तब्बल 2 चौकार आपण पाहिल्यात. एक मिसफिल्ड जी यष्टरक्षकाची चूक होती, तिथून मॅच खऱ्या अर्थानं ऑन झाली. जर तो चौकार आला नसता तर कदाचित हे मॅच बनली असती. आदेश आहे नवीन गोलंदाजी मार्क वरती. थोडी घाई करा मोरेगाव चॅलेंजर्स. टायमर ऑन आहे. नितीन समोर असेल. 6 मध्ये 4. 2 डॉट आले तरी सुद्धा मॅच चांगली बनेल आणि एक चौकार आला तर मॅच लवकर संपेल. समोरच्या दिशेने फॉलोथ्रो मध्ये चांगली फिल्डिंग. फलंदाज बाद. नितीनला माघारी परतावं लागेल. आता 5 मध्ये 4. चला नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने. चला रोहन नवीन बॅटर. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने रोहन येतोय आणि असं असताना पाहूयात आदेश कशा प्रकारे चेंडू हाताळतोय. कारण 5 चेंडू 4 धावांची आता गरज आहे. ओहो चेंडू मागे. भावेशने केली आहे चूक. नक्की काय घडतंय बघा. संधी सगळ्यात चालून येतात परंतु या संधीचं सोनं करता येत नाहीये. बागचा नो ऐकणे तो चेक केला जाईल. चला फेअर डिलिव्हरी आहे. चार मध्ये 3. इट्स अ फेअर डिलिव्हरी. जयाला आता स्वतःला यावं लागतं ऍज अ विकेट किपर म्हणून. आदेश पुन्हा एकदा. काय मॅच रंगली आहे. शानदार मॅच. जे बसलेले होते ते उभे राहिलेत कारण ही मॅच त्यांच्या सुद्धा जिवारी लागणारी असू शकते. ओहो चेंडू कॅप मधून शानदार फटका. रोहनच्या बॅट मधून चेंडू सीमारेखा पार. फरार. दुसरा पराभव